रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी स्लीव डिझाइन बघणार आहेत, जी खूपच ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण एंडिंगपर्यंत बघा, कारण छोटासाच व्हिडिओ आहे आणि खूप महत्त्वपूर्ण असा आहे। बघा, त्यासाठी मी एल्बोपर्यंत स्लीव्स कट केलेली आहे आणि आपला जो मेन कापड आहे त्याचा मी काट बाजूला केलेला आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपण आता इथे हे कापड घेतलेलं आहे। 8 इंच उंचीला आहे, तसंच लांबीला तर तुम्ही बघू शकता जेवढा आपल्या कापडला पणा आहे तेवढंच आपण लांबीला याला घेतलेला आहे। सेंटरला मी कट लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपली ही जी अस्तरवाली स्लीव्ज आहे तिला घडी डबलमध्येच अशी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि चॉकने मार्किंग करायची आहे। आता ही चॉकची मार्किंग आपण दोन्ही बाजूला कट लावून घेणार आहेत, की जेणेकरून दोन्ही बाजूला आपले हे बरोबर निशाण यायला हवं। ठीक आहे, आता आपण काय करणार आहेत, बरोबर हा जो सेंटर पॉइंट आहे तिथूनच आपण 2-2 इंचावरती पॉइंट लावणार आहेत। बघा, संपूर्ण मी बरोबर 2-2 इंचावरती पॉइंट इथं लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे। आता आपल्याला काय करायचं आहे, सेंटर पॉइंट जो आहे तिथंच आपल्याला बरोबर 2चा जो पॉइंट आहे त्याला अशी प्लेट घ्यायची आहे। थोडा कापड आपला हा रफ आहे, जरीवाला कापड आहे म्हणून थोडा हार्ड जातंय। व्यवस्थित प्रेस करायची, हाताने सुद्धा प्लेट छानपैकी घ्यायच्या आणि मग नंतर आपल्याला त्यांच्यावरती प्रेस फिरवून घ्यायची आहे। अशा आपल्या इथं जेवढ्या येतील तेवढ्या आपल्याला इथं प्लेट घ्यायच्या आहेत, एकावर एक बरोबर संपूर्ण एका दिशेच्या प्लेट घेतल्या गेल्या का आपण तिथं काय करणार आहेत, स्टिचिंग करून घेणार आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने आता सेम आपण काय करणार, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तशाच प्लेट इथं घेणार आहेत। कापड थोडा आपला असा फुगा होणार आहे म्हणून आपल्याला एकदम सांभाळून अशा प्लेट घ्यायच्या आहेत। थोडा आपला हलका असा कापड असला तरी खूप सुंदर अशा प्लेट तयार होतात। आता हा जो कापड आहे तो जरी वाला आहे, म्हणजे याच्यात जरीचे तार आहे म्हणून थोडा हार्ड जातोय। बघा, आता मी याला अशा मस्त प्लेटांना प्रेस करून घेतलेली आहे आणि छानपैकी सर्व ज्या प्लेट आहेत त्यांना आपण अशा पद्धतीने प्रत्येक प्लेटमध्ये पाव इंचाचा गॅप ठेवत असं मी त्यांना पसरून घेत आहे। बघू शकता, खूप जास्तीच आपल्या प्लेट ह्या स्लीव्जमध्ये आपण इथं तयार केलेल्या आहेत, कारण कापड थोडं जास्तीच आहे। त्यासाठी आपण एकदम मस्त असं त्याला लुक दिलेला आहे। बघा, अशा बरोबर पाव इंचाच्या अंतरावरून आपल्याला प्लेट पसरून घ्यायची आहेत। आता खाली बघा, आपली स्लीव्ज आपल्याला सरळ करायची आहे। अशा पद्धतीने आपण सरळ याला कट करून घेणार आहेत। आता जो आपण काट बाजूला केलेला आहे तोच काट आपण इथं जोडून घेणार आहेत अशा पद्धतीने। छानपैकी आपल्याला संपूर्ण स्लीव्जवरती हा जो काट आहे तो जोडून घ्यायचा आहे। याच्यावर हवं तर तुम्ही दाबटेप टाकू शकता किंवा लेस सुद्धा लावू शकता। आता आपण ही जी स्लीव्ज आहे त्याचे सुद्धा आपल्याला सेंटर पॉइंट काढायचा आहे। सेंटर कुठं आहे हे आपल्याला चेक करत आपण तिथं आता टिप टाकून घेणार आहेत अशा पद्धतीने। आता आपण त्याच्यावर दाबटीप टाकणार आहेत। आता संपूर्ण जे अस्तर आहे ते आपण आतमध्ये फोल्ड करत असं आपण आता त्याला बाहेर मागची जी बाजू आहे त्या बाजूने संपूर्ण अस्तर आपण अटॅच करणार आहेत। असं व्यवस्थित सांभाळून आपल्याला स्टिचिंग करायची आहे। त्यानंतर राहिलेला जो एक्स्ट्राचा कापड आहे आजूबाजूचा तो आपण कट करणार आहेत। बघा, एकदम सुंदर अशी आपली स्लीव्ज इथं तयार झालेली आहे। तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा।